टेन्स. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण काल शिकलो होतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता आपण आज शिकत आहोत पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? एखादी क्रिया, एखादी कृती, एखादी घटना जी भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे ती दर्शवण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. एखादी घटना असेल, एखादी क्रिया असेल, एखादी कृती असेल, ती जर भूतकाळामध्ये घडलेली असेल, ती क्रिया पूर्ण झालेली असेल, ती क्रिया जर दाखवायची असेल तर आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. त्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य रचना करत असताना कर्ता आधी जर भूतकाळ दर्शवण्यासाठी हॅडचा वापर केला जातो. कर्ता आय, वी, यू, ही, शी, इट हा येतो. त्यानंतर भूतकाळ दर्शवण्यासाठी हॅड येतं. हॅड म्हणजे एखादी घटना भूतकाळामध्ये घडली ती दाखवण्यासाठी हॅडचा वापर केला जातो. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजे पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं भूतकाळातील रूप म्हणजे तिसरे रूप येतं आणि त्यानंतर या ठिकाणी ऑब्जेक्ट येतं. म्हणजे एखादी क्रिया, एखादी घटना, एखादी कृती जी भूतकाळामध्ये घडली होती ती दाखवण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. अशा पद्धतीने पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करून भूतकाळातील क्रिया, कृती दाखवली जाते. त्याची काही उदाहरणे आहेत, त्याची काही वाक्य आहेत ते सुद्धा आपण आता पाहणार आहोत. या ठिकाणी काही उदाहरणे आहेत ते आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी आय हा कर्ता म्हणून आलेला आहे. हॅड हा भूतकाळातील रूप म्हणून आलेला आहे. टेकन म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. टेकचं तिसरं रूप, दुसरं टेक, टू, टेकन आलेलं आहे. आणि नोटबुक म्हणजे हे ऑब्जेक्ट आलेलं आहे. आय हॅड टेकन नोटबुक, मी वही घेतली होती. वी हॅड ड्रंक वॉटर, आम्ही पाणी पिलो होतो. यू हॅड प्लेड क्रिकेट, तू क्रिकेट खेळला होता. ही हॅड रिटन अ लेटर, तिने पत्र लिहिलं होतं. शी हॅड वॉच्ड अ मूवी, तिने चित्रपट पाहिला होता. दे हॅड गॉन टू मुंबई, ते किंवा त्या मुंबईला गेले होते. एखादी क्रिया, एखादी घटना, एखादी कृती जी भूतकाळामध्ये पूर्ण झालेली होती, घडलेली होती ती सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे क्रियापद येतं. क्रियापद सोबत हॅड येतं भूतकाळ दाखवण्यासाठी. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप येतं आणि त्यानंतर राहिलेला ऑब्जेक्ट येतं. अशा पद्धतीनं पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य रचना केली जाते. समजलं? त्या झाला पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे आता या ठिकाणी काही उदाहरणे आहेत ते आपण बघूया. आय हॅड टेकन नोटबुक, मी वही घेतली होती. वी हॅड ड्रंक वॉटर, आम्ही पाणी पिलो होतो. यू हॅड प्लेड क्रिकेट, तू क्रिकेट खेळला होता. ही हॅड रिटन अ लेटर, त्याने पत्र लिहिलं होतं. शी हॅड वॉच्ड अ मूवी, त्याने पिक्चर पाहिला, तिने पिक्चर पाहिला होता. इथे शी आहे. शी हॅड वॉच्ड अ मूवी, तिने चित्रपट पाहिला होता. दे हॅड गॉन टू मुंबई, ते किंवा त्या मुंबईला गेले होते. म्हणजे एखादी क्रिया, एखादी कृती, एखादी घटना जी भूतकाळामध्ये घडलेली होती ती पूर्ण झालेली होती ती सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. सर्वसामान्यपणे त्यामध्ये हॅड येतं, क्रियापदाचं तिसरं रूप येतं आणि ऑब्जेक्ट येतं. करता कुठलाही असला, ही असो, शी असो, इट असो, सर्व ठिकाणी हॅड येतो. आणि अशा पद्धतीने भूतकाळातील क्रिया, भूतकाळातील कृती, भूतकाळातील घटना सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. समजलं?